आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज पंढरपूरच्या वारीला सुरुवात होती आहे। तुकोबांची पालखी प्रस्थान ठेवते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता देहूमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सध्या इथे पादुकांचं पूजन पार पडतंय। प्रेरणा द्याव्यात जेणेकरून महाराष्ट्रीयन जनतेला सौख्य समाधान प्राप्त होईल यासाठीची मागणी मुख्यमंत्री महोदय करत असावेत अशी भाबडी इच्छा शब्दांच्या माध्यमातून मी आपल्या समोर व्यक्त करतोय। जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विद्यमान वंश आणि त्यातील आदरणीय श्री डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तेव्हा प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याला देहूतून या सगळ्याचे अपडेट देतोय गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, अगदी काही क्षणाची आता वाट आपल्याला पाहावी लागणार आहे। पालखी प्रस्थान ठेवते। सध्याचं काय वातावरण पाहायला मिळते? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुकांचं पूजन होत आहे। दीपक, याच क्षणाची वाट खरं तर वारकरी वर्षभर पाहत असतात, कारण आपल्याला माहिती आहे की या प्रस्थान सोहळा बघण्यासाठी केवळ देहूमध्ये नाहीत तर देहूच्या पंचक्रोशीतले लोक सकाळपासून अगदी जागा धरत असतात, कारण हा प्रस्थान सोहळा आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यासोबत केंद्रीय मंत्री, इथले स्थानिकचे आमदार, ही सगळी मंडळी आता या मंदिरामध्ये आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी या पादुकांची पूजा होते। ज्यावेळेस ही पादुकांची पूजा पूर्ण होईल त्यानंतर काही वेळाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा जो काही पालखी सोहळा आहे तो प्रस्थान ठेवणार आहे। आज या पालखी सोहळ्याचा जो काही पहिला मुक्काम आहे तो याच ठिकाणी असतो। उद्या आकुर्डीकडे हा सगळा सोहळा निघणार आहे। आज सकाळपासूनच पाऊस अगदी या परिसरामध्ये बरसतोय, तरीही त्या पावसाच्या कोसळधारा अंगावर घेत वारकरी या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करतायत। मुख्यमंत्री सुद्धा अगदी गळ्यामध्ये टाळ घालून या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत असलेले आम्ही बघितले आणि त्यासोबत स्थानिकचे आमदार असतील, महेश लांडगे आहेत, सुनील शेळके आहेत, मुरलीधर मोहोळ आहेत, ही सगळी मंडळी आता याच मंदिरामध्ये आहेत आणि शासकीय पूजा या ठिकाणी आता संपन्न होते। खरं तर ही पूजा यावेळी मुख्यमंत्री करतायत, मात्र हे तेच मुख्यमंत्री असणार आहेत जे 5 वर्षानंतर पुन्हा आषाढीची पूजा करणार आहेत। त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षापूर्वी खरं तर आषाढीची पूजा पंढरपूरमध्ये केली होती, मात्र त्या आषाढीच्या पूजे अगोदर ते आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकाच्या सुद्धा पूजा करतायत आणि या पादुकाचं पूजन झाल्यानंतर काही वेळाने तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा या ठिकाणाहून प्रस्थान ठेवेल। दीपक, गोविंद, या तुकोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे? मार्ग नेमका कसा असणार आहे? दरवर्षी जो काही मार्ग या ठिकाणी आपण बघतोय तोच मार्ग या वर्षी पण असणार आहे। 18 दिवसाचा एकूण हा मार्ग असतो। यावेळेस फक्त उरळी कांचन नावाचं एक ठिकाण होतं ज्या ठिकाणी मागच्या वेळी थोडासा वाद निर्माण झाला होता, तेवढा एक मुक्कामाचं ठिकाण बदललंय। आता जो काही पहिल्या दिवसाचा मुक्काम आहे तो याच ठिकाणी आपल्याला तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा होताना पाहायला मिळतोय। उद्या मात्र देहूवरनं आकुर्डीकडे म्हणजे पुण्याच्या जवळ हा सगळा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी लगबग सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री हे पूजा आटोपून हे मंदिराच्या बाहेर पडतायत। एकूणच दीपक, जे काही या संत परंपरा आहेत, वारीच्या परंपरा आहेत, ह्या फारशा बदलत नसतात, कारण या वारीमध्ये प्रत्येक टप्प्यावरती त्याचा प्रत्येक व्यक्तीला दिलेला एक मान आहे आणि तो मान, ती तिथी शक्यतो बदलत नाही। त्यामुळं दरवर्षी जसा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेने जात असतो, याही वेळी तो तसाच जाणार आहे। एक अपवाद वगळता यामध्ये फारसा बदल झालेला नाही आहे। बदल इतकाच आहे की आपण बघतोय मागच्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पाऊस धोधो बरसतोय आणि या पावसामुळं काही अंशी वारकऱ्यांची आता हालापेष्टा होणार आहे, कारण मोकळ्या वातावरणामध्ये हे सगळे वारकरी विसावत असतात। आता मात्र सगळीकडे पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं आज ज्यावेळी हा पालखी सोहळा इथून प्रस्थान ठेवेल त्यावेळेस पुढचे 18 दिवस या वारकऱ्यांसाठी मोठ्या कष्टाचे आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। दीपक, पण खरं तर गोविंद, त्यांच्यासाठी हे कष्टाचे दिवस नसतात तर कशाचीही तमा न बाळगता केवळ एका पांडुरंगाच्या दर्शनाची जी आस त्यांना लागलेली असते त्यासाठीचा संपूर्ण हा प्रवास असतो। परंतु गोविंद, आता ही पालखी प्रस्थान ठेवते, वातावरण पूर्ण भक्तिमय चैतन्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। देवळाला एकंदरीतच आपण बघितलं तर छान अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। हा पालखी प्रस्थान सोहळा सुरू होण्या अगोदर कुठले कुठले नेमके कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात, जसे की कालाचे कीर्तन असेल, पादुकांचं पूजन असेल?
दीपक, ही परंपरा असते. खरं तर आपण बघतो की ज्या मानाच्या पालख्या या ठिकाणी पोहोचत असतात, त्या मानाच्या पोहोचलेल्या पालख्या या मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि यातील ज्या काही मानाच्या पहिल्या 10 दिंड्या असतात त्याचे मानेकरी जे असतात ते पुढे येतात, ते मंदिरामध्ये प्रवेश करून मंदिर परिसरामध्ये वेगवेगळे खेळ करतात. आपण बघितलं की टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये हा सगळा सोहळा चालू असतो. आता मुख्यमंत्र्यासमवेत जे काही राजकीय नेते आहेत ते या पादुकांची पूजा करतायत. ते पूजा झाल्यानंतर काही वेळात म्हणजे अगदी पुढच्या अर्ध्या तासामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत या मंदिरातून बाहेर पडतील आणि ज्यावेळी त्या मंदिरातून बाहेर पडतील त्यावेळी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये तो जो काही प्रस्थान सोहळा असतो तो हे लोक आपल्या डोळ्यामध्ये टिपतात. कारण आम्ही बघतोय की बाहेर अगदी सकाळपासून लोक गर्दी करून बसलेत. लोकांना हे बघायचं आहे की तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे 340वं वर्ष आहे आणि त्या 340व्या वर्षामुळंच आपण बघतोय की मुख्यमंत्री स्वतः आज या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी, पूजा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुकाची पूजा पूर्ण होईल त्यानंतर ह्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. आता ही तयारी पूर्ण झाली आहे. तू जसं सांगतोयस तसं अगदी दोन्ही बाजून म्हणजे चारी बाजूनं मंदिराच्या वेगवेगळ्या प्रकारची सजावट फुलांची करण्यात आलेली आहे. अगदी या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा जो काही जयघोष सकाळी सुरू झाला होता तो अद्याप चालूच आहे आणि जोपर्यंत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका या मंदिराच्या बाहेर जात नाहीत, प्रस्थान ठेवत नाहीत, तोपर्यंत हा जयघोष बंद होत नाही. त्यामुळं अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. एकडे पाऊस आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि राजकीय नेते या ठिकाणी पूजा करतायत, तर ज्ञानोबा तुकोबाचा जो काही जयघोष आहे तो आम्हाला या ठिकाणी असं म्हणतात गंतर आपल्याला ऐकायला मिळतोय. दीपक. गोविंद, खरं तर तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण चांदीच्या रथाला उजाळा देणं असेल, त्यासोबतच मानाचे अश्व असतील. यंदा या संस्थांना 3 बैलजोड्या देखील खरेदी केल्याचं समजतंय. हे नेमकं आकर्षण काय असतं? दीपक, खरं मी तर तुला यापूर्वी सांगितलं होतं त्याप्रमाणे वारीमध्ये ज्या काही परंपरा आहेत त्या सगळ्या पाळल्या जातात. त्यामुळं जे अश्व आहेत, आज सकाळी मोहिते पाटलांचे अश्व जे अकलूजवरनं या ठिकाणी संस्थांकडे पोहोचले, मात्र यावेळी 3 बैलजोड्या पहिल्यांदाच संस्थांनं विकत घेतलेल्या आहेत. पण या संस्थांनं विकत घेतलेल्या बैलजोड्या जरी असल्या तरी मानाच्या बैलजोड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण मी जसं सांगतोय तसं या वारीमध्ये 340 वर्षापासून बदललेल्या परंपरा फार कमी आहेत. ज्या परंपरा ज्या व्यक्तीकडे आहेत, ज्या घराण्याकडे आहेत, त्याच घराण्याकडून त्या चालवल्या जातात. आत्ता संस्थांकडनं जरी 3 बैलजोड्या नव्यानं विकत घेतल्या असल्या तर हे वेगळं आकर्षण असणार आहे. कारण आपण बघितलं की मागच्या वेळी ज्यावेळी उरळी कांचन या ठिकाणी हा सगळा पालखी सोहळा पोहोचला होता त्यावेळी उरळी कांचन गावामध्ये धक्काबुक्की झाली होती. गावात मुक्कामाचं हे स्थळ बदलण्यात आलं. या घटनेमुळे कदाचित असेल, पण यावेळी जे काही संस्थांनी 3 बैलजोड्या घेतल्यात ही खरं तर पर्वणी असणार आहे. इतर बैलजोडी तर सोबत आहेतच, पण या 3 बैलजोड्याची यावेळी भर पडली आहे. त्यामुळं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जो काही पालखी सोहळा आहे या 3 बैलजोड्यामुळे आणखी यावर्षी आकर्षक असेल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. दीपक.